तुम्हाला हे तर माहिती असेल की प्रत्येक गाडी जेव्हा लॉन्च केली जाते त्यावेळेला तिच्या मागे लाखो करोडो टेस्टिंग झालेले असतात. त्या गाडीबद्दल लाखो करोडो डिझाईन इंजिनियर्स काम करत असतात, तुमचे मेकॅनिकल इंजिनियर्स काम करत असतात. तेव्हा जाऊन कुठे एखादी बाईक किंवा एखादी गाडी बनते. पण ती गाडी जी आहे ना ती एका आयडियल कंडिशनसाठी बनवली जाते. म्हणजे आयडियल कंडिशनमध्ये कोणत्या गाडीने कसं परफॉर्म करावं तर त्यानुसार कोणतीही गाडी बनवली जाते. परंतु कसं आहे की कंडिशन्स प्रत्येक एरियाच्या वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. सो त्या रिक्वायरमेंटला अनुसरून प्रत्येकजण आपापल्या गाडीमध्ये काही ना काही चेंजेस करत असतो, काही ना काही ॲक्सेसरीज फिट करत असतो. सो तशाच काहीच्या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या मी माझ्या विस्ट्रॉमवरती म्हणजे आपण जी आता गाडी चालवतो आहे त्याच्यावरती फिट केल्या आहेत. तर या ॲक्सेसरीज कोणत्या, ज्यापैकी बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या युटिलिटी वाईज एकदम कम्फर्ट करण्यासाठी आहेत. काही गोष्टी आहेत ते माझी कम्फर्ट लेवलला वाढवण्यासाठी आहेत, म्हणजे रायडिंग पोझिशनला एन्हान्स करण्यासाठी आहेत. काही गोष्टी आहेत ज्या लाँग राईडवरती मला खूप जास्त चांगला परफॉर्म करण्यासाठी उपयोगी पडतात. तशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या मी या गाडीवरती माझ्या मते मला ज्या गरजेच्या वाटल्या त्या मी इन्स्टॉल केल्यात. तर आता त्या गोष्टी कोणत्या या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग मित्रांनो आता व्हिडिओला स्टार्ट करूया. मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या या मराठवाडा यूट्यूब चॅनलवरती. चला आता एखादी चांगली जागा बघूया जिथे थांबून मी तुम्हाला सर्व ॲक्सेसरीज दाखवू शकेन. सो फ्रेंड्स फायनली खूप वेळ सर्च केल्यानंतर मला एक जागा सापडली आहे जिथे आपण थांबून, शांत आहे आजूबाजूला आणि मी तुम्हाला प्रॉपरली आपल्या ॲक्सेसरीज ज्या गाडीवरती फिट केल्या आहेत ते दाखवू शकतो. तर आता एक एक करून आपल्या बाईकवरती कोणत्या कोणत्या ॲक्सेसरीज मी फिट केल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. तुम्ही त्या ॲक्सेसरीज पाहून घ्या. होप सो तुम्हाला कदाचित त्यातल्या काही ॲक्सेसरीज आवडतील. माझ्या मते तरी ही माझी सगळ्यात बेस्ट लोडेड बाईक आहे आत्तापर्यंतची. चला तर मग एक एक ॲक्सेसरीज पाहून घेऊया. तुम्हाला तर माहीतच आहे की विस्ट्रॉम जी आहे ती एक ADV बाईक आहे आणि ADV म्हटलं की हिच्यावरती आपण लाँग टूरिंग करणारच. तर आता लाँग टूरिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला बाईकवरती ॲक्सेसरीज लोड करणं आलंच. कारण की स्टॉक बाईक कंपनीने कितीही चांगली बनवलेली असेल तरी आपल्याला आपल्या युटिलिटी वाईज आपल्या कम्फर्ट वाईज काही ॲक्सेसरीज ॲड कराव्याच लागतात जेणेकरून ती गाडी आपल्यासाठी कम्फर्टेबल असेल. तर आता पाहून घेऊया एक एक ॲक्सेसरीज. सुरुवात करूया आपण पुढून. फ्रंटला तुम्हाला सगळ्यात पहिले दिसतील ते म्हणजे फॉग लॅम्प्स. मी टोटल 4 फॉग लॅम्प्स ॲड केले आहेत. चारीच्या चारी जे आहेत ते लोकल कंपनीचे आहेत, जे मी मुंबईच्या मस्जिदच्या मार्केटमधनं घेतलेले आहेत लॅमिंटन साईडने. हे वरचे जे पेअर आहेत ते व्हाईट लाईट्स आहेत 30 वॉट इच, जे मला कॉस्ट पडली होती 1400 रुपीज पेअरला. त्यानंतर खाली आहे लोकल ब्रँडच आहे आउल शेप LED लाईट्स. मला पर्सनली याचा शेप खूप आवडला त्यामुळे मी ह्या फॉग लॅम्पला इन्स्टॉल केलेलं. यामध्ये तुम्हाला मी लाईट्स चालू करूनसुद्धा दाखवतो. तर लाईट्स चालू केल्यानंतर बाईक काहीशी अशी दिसते. वरचे जे लाईट्स आहेत ते व्हाईट कलरमध्ये आहेत आणि खाली आहेत ते येलो कलरमध्ये आहेत. यामध्ये बायकलर आहे, त्याला मी हॉर्नशी कनेक्ट केलं आहे आणि व्हाईट लाईट जी आहे ती हॉर्न वाजवल्यावर पेटते. सो असे हे 4 फॉग लॅम्प्स मी ॲड केले आहेत. त्याचे 2 बटन्स आहेत जे इथे मी फिट केलेले आहेत. आता आपण गाडी बंद करूया. सो या 4ही फॉग लॅम्पसाठी मी जी वायरिंग वापरली आहे ती वैष्णो कंपनीची येते. 4 फॉग लाईट्सची एक वायरिंग हार्नेस, जिची कॉस्ट मला पडली होती 1200 रुपये, जी मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेली. त्यानंतर पुढे गेलो. फॉग लॅम्प आपण ज्यावर अटॅच केलं आहे ते आहे आपलं क्रॅश गार्ड. हे झानाचं क्रॅश गार्ड आहे. मी जेव्हा गाडी घेतली त्यावेळेला कंपनीमार्फत कोणतंही क्रॅश गार्ड आलं नव्हतं, त्यामुळे क्रॅश गार्ड इन्स्टॉल करणं मस्ट होतं. आणि मला एक मिनिमलिस्टिक क्रॅश गार्ड हवं होतं जे जास्त बल्की नसेल किंवा गाडीपासून जास्त बाहेर आलेलं नसेल. हे जे क्रॅश गार्ड आहे झानाचं ते आता 2 वर्ष झाले. तुम्ही पाहू शकता कुठेही जास्त रस्टिंग वगैरेचा इश्यू आला नाही आहे क्रॅश गार्डला आणि अजूनही स्टडी आहे. गाडी हार्डली 2 वेळा पडली आहे माझ्याकडनं, म्हणजे जास्त नाही, जागेवर उभ्याच पडली आहे पार्किंगमध्ये. तर त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा डॅमेज झाला नाही, ना क्रॅश गार्डला ना तर आपल्या गाडीच्या बॉडीला. तुम्ही बघू शकता फेअरिंगमध्ये अजूनही जसा तसा गॅप आहे. तर हे असं क्रॅश गार्ड मला त्यावेळेला अराऊंड 4000 रुपीजला मला कॉस्ट पडलेलं. त्या पुढची ॲक्सेसरीज जी आपली आहे ते म्हणजे हॉर्न्स. तुम्ही इथे
नोटीस केलं असेल तर इथे आपल्या 2 हॉर्न फिट केलेले आहेत. कंपनीमार्फत जो हॉर्न येतो तो खूपच बारीक आवाजाचा होता, म्हणजे हाय स्पीडला त्या हॉर्नचा आवाजच येत नव्हता. त्यासाठी मी हे हॉर्न्स फिट केलेले आणि याच्यामध्येच एक कनेक्शन एक्स्ट्रा टाकून मी त्याच्यावरती आपले हे जे आउल शेप LED आहेत त्याचा व्हाईट कलर जो आहे तो कनेक्ट केलेला आहे, जेणेकरून हॉर्नच्या सोबत आपला व्हाईट कलर लाईट जी आहे ती पास लाईटचं काम करते. आता वळूया कॉकपिट व्ह्यूकडे. कॉकपिट व्ह्यूमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला सगळ्यात पहिलं नोटीस होईल ते म्हणजे आपले मिरर्समध्ये मी ब्लाइंड स्पॉट मिरर ॲड केलेत, ज्याची कॉस्ट मला अराऊंड पडली होती 500 रुपीज पेअर. आणि याचा हायवेला तसेच आपल्या सिटी राईडमध्ये खूप जास्त उपयोग होतो, जेणेकरून आपल्याला ज्या क्लोजली येणाऱ्या गाड्या आहेत त्या एकदम क्लिअरली दिसतात. त्यानंतर तुम्ही इथे नोटीस केलं तर इथे GPS माउंट आहे. हे सुद्धा जाणंच मी मागवलेलं ज्या वेळेला आपण गाडी घेतली त्यावेळेलाच, आणि त्यावरती माउंट केला आहे आपला बोबो गिअरचा मोबाईल माउंट. या दोन्ही गोष्टींना आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि दोन्ही अजून एकदम प्रॉपरली काम करत आहेत. हा माउंट जो आहे तो थोडासा लूज झालेला मध्ये, सो त्याच्या जॉईंटमध्ये म्हणजे जिथे स्क्रू लागतो तिथे मी फेविक्विक टाकलं आणि त्याला फिक्स केलं. आता तो कोणत्याही प्रकारे हलत नाही आहे. हा व्हायब्रेशन डॅम्परवाला नाही आहे, त्यावेळेला व्हायब्रेशन डॅम्परवाला अवेलेबल नव्हता, सो जो रेग्युलर माउंट आहे तोच यूज केला मी. त्यानंतर आपल्या विंडशील्डवरती मी ब्लॅक कलरचं स्मोक रॅप केलेलं, ज्याची कॉस्ट मला पडली अराऊंड 150 रुपीज. ते मला आवडतं म्हणून मी केलेलं. स्क्रॅचेस वगैरे पण पासून वाचवतो आणि एक दिसायलाही खूप चांगला लुक येतो. तुम्ही बघू शकता स्मोक रॅपमुळे एक चांगला लुक येतो. त्यानंतर हे हँडगार्ड्स आहेत ते कंपनीमार्फतच येतात, ते मी स्वतः इन्स्टॉल केले नाही आहेत. अजून एक युटिलिटी वाईज एक चांगली गोष्ट जी प्रोटेक्टिव्ह आहे ती म्हणजे याच्यावरती एक फिल्म चढवली आहे मी, जी स्क्रॅच प्रोटेक्टरचं काम करतं आपल्या मीटरवरती. ते लॅमिनेशन आहे एक प्रकारचं, ज्यामुळे स्क्रॅचेस वगैरे तुमच्या मीटरवरती येत नाहीत. तर ते मी गाडी घेतल्या करून घेतलेलं. त्यानंतर मागे आलो आपण तर टँकवरती सुझुकीचे जे टँक पॅड्स येतात ते मी इन्स्टॉल केलेत. आणि याचा फायदा म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे आपल्या बेल्टमुळे किंवा आपण बॅग वगैरे पुढे लावतो त्यावेळेला जे स्क्रॅच येतात त्याच्यापासून किती वाचवलं आहे. इथे जर नीट पाहिलं तुम्ही जवळून तर टँक पॅडवरती बरेचसे स्क्रॅचेस आले आहेत, जे की टँक पॅड नसतात तर डायरेक्टली आपल्या टँकवरती आले असते. त्यानंतर या साईडला तुम्ही नोटीस कराल तर सुझुकी कंपनीतर्फेच आपल्याला हे 2 टँक प्रोटेक्टर येतात, जे की एक प्लॅस्टिक आहे आणि आपल्या टँकचं म्हणजे साईडने नीजचं किंवा आपल्या नी पॅड्स असतात त्याच्यापासून टँकला स्क्रॅच होण्यापासून वाचवतं. खाली फायबर पार्टच आहे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे स्क्रॅच अजून तरी आले नाही आहेत, पण जे टँकवरती जे कलरवरती येऊ शकतात त्याच्यापासून एवढ्या पोर्शनमध्ये तरी वाचवलं आहे. इथे पुढे आपली टँक बॅग आहे ती लागून इथे स्क्रॅच पडलेत. मी कोणत्याही प्रकारे लॅमिनेशन वगैरे करून घेतलं नव्हतं गाडीला, पण जेवढ्या गोष्टी मला सुझुकीतर्फे मिळाल्या घ्यायला जमल्या त्या मी केलेल्या. आणि टँकचं मी जेवढं प्रोटेक्शन करू शकतो या टँक पॅड आणि साईडच्या ज्या प्लॅस्टिकमुळे तेवढं मी करून घेतलं. तर फ्रंटला एवढ्या सर्व गोष्टी मी ॲड केल्या आहेत. त्यानंतर इंजिनच्या बाबतीत बोलाल तर इंजिनमध्ये जास्त काही चेंज नाही केलं आहेत, अजूनही कंपनी सर्व्हिसच होते. एकच गोष्ट ती मी ॲड केली आहे ती म्हणजे आपला स्पार्क प्लग. आपल्या गाडीमध्ये इरिडियम स्पार्क प्लग मी यूज केला आहे. एक परफॉर्मन्स एन्हान्स करण्यासाठी मी केलेला, पण मेन रिझन त्याचं जे होतं, जे मी जेव्हा गाडी घेतली त्याच्या एक 10,000 किलोमीटरनंतर ना गाडी थोडीशी मिसिंग करते असं मला जाणवत होतं. म्हणजे ॲक्सिलरेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम जाणवत होता. पण जिथपासून मी इरिडियम स्पार्क प्लग इन्स्टॉल केला आहे तिथपासून हा सर्व प्रॉब्लेम जो आहे ना तो निघून गेला आहे. फ्रंटमध्ये अजून एक ॲक्सेसरीज जी मला दाखवायची राहिली ती म्हणजे आपले हँडलबार रायझर्स. सो सुझुकीसाठी मला हँडलबार रायझर्स बरेच दिवस भेटत नव्हते, त्यामुळे मी एक लोकल कंपनीचे BS समथिंग लिहिलेलं आहे त्याच्यावर, आणि हे जावाचे आहेत. सो ते हँडलबार रायझर्स हिला डायरेक्टली फिट झाले, सो मी ते करून घेतले. अराऊंड 2 इंचेसची हाईट इन्क्रीज झाली, त्यामुळे गाडी ऑफरोडला वगैरे नेताना थोडी कम्फर्टेबल झाली आहे आणि चालवायला पण थोडी मजा येते. इवन हायवे क्रुझिंगमध्ये सुद्धा बॅकवर जो प्रेशर येतो, हातावर प्रेशर येतो, तो सुद्धा कमी झाला आहे. सो हे झाले फ्रंटचे ॲक्सेसरीज. त्यानंतर पाठीमागे फार जास्त ॲक्सेसरीज नाही मी केल्या आहेत, जे गरजेचे आहेत तेवढेच. पहिली गोष्ट म्हणजे सीट कवर. गाडी घेतल्या आमच्या इथे मांजरींचा खूप त्रास आहे, मांजरी सीट कवर्स फाडतात, त्यामुळे मी एक चांगलं सीट कवर घालून घेतलेलं, ज्याच्यावरती मांजरी अजून तरी जास्त स्क्रॅचेस करू शकल्या नाहीत. थोडेफार स्क्रॅचेस आलेत, बट
ते खूप मिनिमल आहेत. आणि त्यानंतर इथे मी ॲक्सेसरीजमध्ये पाहाल तर तुम्हाला इथे आपले एक्सटेंडेड फुटरेस्ट येतात, जे दोन्ही साईडला आहेत, एक या साईडला आणि दुसरा जो आहे तो या साईडला. तर लेफ्ट साईडला तर तो सारी गार्डच्या बरोबर आपल्याला कोणताही एक्सटेंडेड फुटरेस्ट येत नाही, त्यामुळे तिथे जर वन साईड कोण आपल्या लेडीज बसत असतील तर त्यांना प्रॉब्लेम येतो. पण दुसऱ्या साईडला फायदा असा की पिलियनचा जो पाय आहे तो डायरेक्टली सायलेन्सरला टच व्हायचा, तो आता होत नाही, तो याच्यावरती ठेवला जातो आणि पिलियनलासुद्धा एक प्रकारे कम्फर्ट जाणवतो या फुटरेस्टमुळे. सो या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या मी पाठीमागे इन्स्टॉल केल्यात. त्या व्यतिरिक्त सगळ्यात चांगली ॲक्सेसरीज पाठीमागे हा JDRचा 45 लिटरचा टॉप बॉक्स जो आहे तो इन्स्टॉल केला आहे. हा ॲल्युमिनियम टॉप बॉक्स आहे जो मला कॉस्ट पडला 7500. एक डील चालू होती, सो त्या डीलमध्ये मला भेटला आहे 7500 रुपीजला हा टॉप बॉक्स. आणि अतिशय स्पेशियस टॉप बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये आपला बिग साईज हेल्मेट आरामात राहतो. आतासुद्धा मी बरंचसं सामान ठेवलं आहे. त्याशिवाय याच्यामध्ये हे संपूर्णपणे लायनर येतात. आता इथे आपली कॅमेरा बॅग आणि दुसरी बॅग्स, परत चैन लूब, वॉटर बॉटल, हे सर्व या सामान ठेवलेलं आहे मी. आता एवढ्या ॲक्सेसरीजमध्ये जर तुम्ही एक गोष्ट जी तुम्हाला अशी पटकन दिसून येणार नाही पण ती आहे LED बल्ब्स. सो इंडिकेटरमध्ये आपले रेग्युलर हॅलोजन बल्ब्स येतात, पण त्याचा प्रकाश मला थोडासा कमी वाटला. आणि जर तुम्हाला ब्लिंकर्स इन्स्टॉल करायचे असतील तर LED बल्ब असलेले चांगले. सो त्यासाठी मी काय केलं की LED बल्ब्स जे सिमटेकचे येतात ते इन्स्टॉल केले आहेत. हे 4 बल्ब ओन्ली मला कॉस्ट पडली आहे 1200 रुपीजची. आता आपण लोअर पोर्शनमध्ये गाडीच्या कोणत्या ॲक्सेसरीज फिट केले ते बघूया. त्यात पहिलं म्हणजे हा साईड स्टँड एक्सटेंडर. हा एक अत्यंत उपयुक्त असा ॲक्सेसरीजमध्ये येतो. त्याचं रिझन म्हणजे जेव्हा आपण मडी एरिया किंवा थोडासा भुसभुशीत माती असलेल्या ठिकाणी आपण गाडी पार्क करतो, त्यामुळे साईड स्टँडचं जे पॉइंटेड एज असते ना ती आतमध्ये रुतत जाते. पण हा असा एक्सटेंडर लावल्यामुळे ना गाडी तुम्ही स्टेबली उभी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये आपल्याला मेन स्टँड येत नाही, तर मेन स्टँड मी आफ्टर मार्केट लावून घेतलं आहे. हा साईड स्टँड एक्सटेंडर जो आहे तो आपल्याला पडलेला एक अराऊंड 900 रुपयाला. आणि हा जो मेन स्टँड आहे त्याची कॉस्ट मला पडली होती 2200. सो दॅट्स इट मित्रांनो. एवढ्या काही ॲक्सेसरीज मी आपल्या गाडीवरती फिट केल्या आहेत. तुम्ही बघू शकता. एक राऊंड तुम्हाला मी गाडीचं दाखवतो. या सर्व ॲक्सेसरीजमध्ये गाडी पूर्णपणे लोडेड दिसतेच. त्या व्यतिरिक्त गाडी चालवायलाही खूप कम्फर्टेबल झाली आहे. खासकर तुम्ही जर तुमचे हँडलबार रायझर्स म्हणाल, सीट कवर्स म्हणाल किंवा पाठीमागे जो टॉप बॉक्स आहे त्याचा मेन फायदा मला सिटीमध्ये सुद्धा होतो, कारण की मला पाठीवर कोणतंही ओझं घेऊन गाडी चालवायला आवडत नाही. सो आपलं जे काही सामान आहे, आपली जी काही बॅग आहे ती टॉप बॉक्समध्ये टाकली की आपलं काम 25, म्हणजे आरामात तुम्ही मोकळ्या हाताने गाडी चालवू शकता. सो या सर्व गोष्टींमुळे ना गाडी चालवणं अतिशय कम्फर्टेबल झालं आहे. आणि बघू शकता गाडीचा स्टान्ससुद्धा एकदम असा बल्की एका बिग बाईकसारखा दिसतो. तर मित्रांनो, तर कशा वाटल्या तुम्हाला या ॲक्सेसरीज? सर्व ॲक्सेसरीज मी तुम्हाला दाखवल्या माझ्या गाडीवर इन्स्टॉल केलेल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या ॲक्सेसरीज आवडल्या असेल, याच्याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारा किंवा आपल्या इंस्टाग्राम IDवर जा, smiles_on_miles, त्याच्यावरसुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला कोणत्याही कारणासाठी आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुमच्या मित्रांसोबत जे विस्ट्रॉम वापरतात किंवा तत्सम कोणती गाडी वापरतात या ॲक्सेसरीज बघून त्यांनासुद्धा काही आयडिया येऊ शकते त्यांच्या गाडीवर कोणत्या ॲक्सेसरीज इन्स्टॉल केल्या पाहिजेत त्यासाठी. सो हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा. तोपर्यंत अजून काही ॲक्सेसरीज मी ॲड करणार आहे. त्या जेव्हा ॲड करेन त्यावेळेला मी सेपरेटली व्हिडिओ करेन आणि तुम्हाला त्या ॲक्सेसरीजबद्दल सांगेनच. तर तोपर्यंत मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.